तुम्ही सगळ्यांनी सोलार तर बसवलेलं असेल, मग तर 3 किलोवॅटचा असो किंवा 5 किलोवॅटचा असो किंवा सबसिडीचा 100% तुम्ही यूज केला असेल. पण मी काय सांगतो, जरा लक्ष देऊन ऐका. सोलारचं इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे. तुम्ही सोलार पॅनल वापरायला सुरू केलेलं आहे. तुमच्या मीटरमधून इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट युनिट सुरू झालेले आहेत. पण जे सोलार वेंडर असो, ज्या वेंडर थ्रू तुम्ही सोलार पॅनल तुमच्या घरावर इन्स्टॉल केलेले आहेत, कुठलं पण कंप्लिशन पूर्ण काम झाल्यानंतर आणि तुमचं मीटर सुरू झाल्यानंतर युनिट इम्पोर्ट एक्सपोर्ट जर सुरू झालेलं असेल, तर वेंडरकडून तुम्ही कुठले डॉक्युमेंट्स घेतले पाहिजे जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये कुठल्याच प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे कुठल्या पण गोष्टीमध्ये. सो मी तुम्हाला काही डॉक्युमेंटची एक लिस्ट सांगत आहे. ती लिस्टला व्यवस्थित बघा. मॅक्झिमम लोकांना शेअर करा, कारण भरपूर लोकांना ही माहिती माहीत नाही आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी काय सांगतो जरा लक्ष देऊन ऐका. वेंडरचं पूर्ण इन्स्टॉलेशन कंप्लीट झालं, इम्पोर्ट एक्सपोर्ट सुरू झालं, तर एवढे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट सहसा समोरच्या वेंडरकडून घ्यायचा प्रयत्न करा. मग तुम्ही मला कशी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट कोणचे आहे मी तुम्हाला 1 बाय 1 सांगतो. सो लिसन. सगळ्यात पहिलं तर तुमचं GST बिल. तुम्ही जेवढं की अमाऊंट पे केलेलं आहे, ऑनलाईन असो किंवा कॅश असो, त्याचं जर तुमचा GST नंबर असेल तर त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. नसेल तरी पण त्याचं बिल तुम्ही समोरच्याकडून घेतलं पाहिजे. नंबर 2 आहे, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते आहे तुमचं वॉरंटी सर्टिफिकेट किंवा बॉन्ड. कुठला पण सोलार वेंडर आपल्याला काय सांगतो की सर 25 वर्षाची वॉरंटी आहे सोलार पॅनलची किंवा इन्व्हर्टरची 10-15 वर्षाची वॉरंटी आहे. बोलणं वेगळं गोष्ट असते आणि डॉक्युमेंटेशन और व्हेरिफिकेशन ही वेगळी गोष्ट असते. सो तुमचं जे काही बोलणं झालं असेल, जर तुम्ही ते बॉन्डवर मेन्शन केलेलं असेल तर तो बॉन्ड तुम्ही घ्या. किंवा जर समोरचं व्यक्ती तुम्हाला त्याचं सर्टिफिकेशन देत असेल तर सर्वात भारी. नंबर 3ला काय म्हणतो, हां बाय द वे वॉरंटी फक्त पॅनलचंच नाही बरं, तर मी इन्व्हर्टरबद्दल पण बोलत आहे. कारण या 2 अशा गोष्टी आहेत ज्या खराब व्हायचे चान्सेस असतात. तसे या दोघाची बी लाईफ खूप सुंदर असते म्हणा, पण व्होल्टेज फ्लक्च्युएशन वगैरे जर असेल किंवा प्रॉब्लेम असेल, अर्थिंगचा प्रॉब्लेम असेल, तर मे बी इन्व्हर्टर लवकर खराब होऊ शकतं. सो इन्व्हर्टरचं पण वॉरंटी कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंबर 3ला येतं इन्स्टॉल्ड कम्प्लिशन सर्टिफिकेट, ज्याला आपण इन्स्टॉलेशन कम्प्लिशन सर्टिफिकेट असं म्हणते. याचं मिनिंग काय, तुम्ही सोलार पॅनल बसवले, त्याचं पूर्ण इन्स्टॉलेशन एकदम सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे, याचे कम्प्लिशन सर्टिफिकेट जनरेट होतं वेंडरकडे, ते सर्टिफिकेट बी तुम्ही घ्यायला पाहिजे. नंबर 4 मीटर अप्रुव्हल आहे इन्स्टॉलेशन डॉक्युमेंट. आता मीटर अप्रुव्हलचं काम कुणाचं असतं, महाराष्ट्र स्टेट ऑफ इलेक्ट्रिसिटी बोर्ड MSEB वाल्यांचं असतं. जेव्हा ते MSEB वाले तुम्हाला मीटर अप्रुव्हल करतात इम्पोर्ट आणि एक्सपोर्टसाठी, त्याचं एक डॉक्युमेंटेशन सर्टिफिकेट असतं अप्रुव्हलचं. ते अप्रुव्हल सर्टिफिकेट आणि इन्स्टॉलेशन झालं आहे याचे डॉक्युमेंट्स तुम्ही वेंडरकडून घ्यायला पाहिजे. झेरॉक्स घेतलं तरी चालतं. 5वं आहे थोडं महत्त्वाचं आहे, ज्याला LSD म्हणतात. LSD स्टँड्स फॉर द सिंगल लाईन डायग्राम. याच्यावर मी शेवटच्या पॉईंटवर पण बोलणार आहे. भरपूर जण सिंगल लाईन डायग्राम देत नाही की तुमच्या घराचा सोलारचा पूर्ण वायरिंगचा, इन्व्हर्टरचा, मीटरचा आणि सोलर पॅनलचा कसा आराखडा आहे. पण हा आराखडा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे का, शेवटच्या पॉईंटमध्ये सांगेल. 6वं डॉक्युमेंट आहे सबसिडी ऑल कॉपीज. समजा तुम्ही PM सूर्यघर योजनाला जेवढे काही डॉक्युमेंट्स अपलोड केले होते, तुम्हाला गव्हर्नमेंटकडे जेवढे काही सबसिडी भेटलेली असेल, सगळ्या डॉक्युमेंटची एक प्रत किंवा एक झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. लास्ट जी सर्वात महत्त्वाचं आहे अकॉर्डिंग टू मी, ते म्हणजे काय गाईज, तर ते ऑल वायरिंगची सिंगल लाईन डायग्राम. इन्स्टॉलेशन कंप्लीट झालं म्हणजे तुमचं काम संपलं का नाही. वेंडर चेंज होत राहतात, पुढे चलून तो वेंडर मार्केटमध्ये असेल नसेल, लेट इट बी, जो काही प्रॉब्लेम असेल तो असेल. पण माझं काय म्हणणं आहे, पूर्ण सोलार पॅनलचं इन्स्टॉलेशन, तिथून वायरिंग कुठं कशी गेली आहे, कुठल्या भिंतीच्या साईडनं वायरिंग पुढं बायपास केलेली आहे, मीटरपर्यंत कसं केबल गेलेलं आहे, तुमच्या इन्व्हर्टरपर्यंत कसं केबल गेलेलं आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टचं मीटर कुठं कनेक्ट केलेलं आहे, ही पूर्ण वायरिंग जाण्याच्या अगोदर वेंडरकडून समजून घ्या का. कारण किरकोळ जर काही प्रॉब्लेम आला आणि वेंडरचा अवेलेबल नसला तर तुम्हाला ती गोष्ट माहिती पाहिजे, म्हणजे पुढे चलून तुम्हाला या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. सो अकॉर्डिंग टू मी एक माझं काम आहे तुम्हाला सांगणं, एवढे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही वेंडरकडून घ्यायला पाहिजे. माझ्या मते तर घ्यायलाच पाहिजे, कारण पुढे चलून तुम्हाला याचा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर राहिली गोष्ट सोलारशी रिलेटेड काही क्युरी असेल, तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. रविवार शनिवार थोडा असतो मला फ्री वेळ, मी त्याच्यावर वाचत जाईल आणि जमलं तर त्याच्यावर व्हिडिओ पण बनवत जाईल. आणि जाण्याच्या अगोदर आपल्या सरांच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. कारण भरपूर जणांना हेच माहीत नाही की आपल्याकडे कोणते क्लास चालतात. तुमचा मुलगा मुलगी मित्रमैत्रीण जर पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगला किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर आजच त्यांना वेक्टर एज्युकेशन अंकुश सर ॲप डाउनलोड करून करायला सांगा. कारण एकदम आपल्या इथं एकदम बेस्ट टीचिंग प्रोव्हाइड केली जाते का, कारण गेल्या 15 वर्षापासून मी रँकर्स आणि टॉपर्स घडवत आलेलो आहे. अंडरस्टँड. धन्यवाद.